आणि यानंतर वळूयात आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भातल्या काही बातम्यांकडे। मिशन महाराष्ट्रासाठी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत। विधानसभेची निवडणूक कशी जिंकायची याची रणनीती या दौऱ्यामध्ये ठरवली जाते। शहांनी सर्वप्रथम रणनीती ठरवली ती विदर्भासाठी। महाराष्ट्राच्या विधानभवनाचा मार्ग हा विदर्भ मार्गे जातो हे भाजपला पक्क ठाऊक आहे। भाजपच्या याच विदर्भ नावाच्या गडाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र चांगलेच हादरे बसले। त्यामुळे हा गड राखण्यासाठी सज्ज व्हा असे आदेश खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले। भाजपचं ठरलंय, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 4 कॅप्टन्स असणार आहेत। अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे। महाराष्ट्राची सत्ता जिंकायची असेल तर सत्तेचा मार्ग विदर्भातनं जातो याची पूर्ण कल्पना भाजपला आहे। त्यामुळेच मोदी शहांचे विदर्भ दौरे वाढले आहेत। विदर्भ दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। महाराष्ट्राची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी विदर्भ जिंकणं महत्त्वाचं आहे। विदर्भात 62 पैकी 45 जागा जिंकून येणं शक्य आहे। विदर्भ जिंकल्याशिवाय राज्यात महायुतीचं सरकार येऊ शकत नाही। 10% मतांचा टक्का वाढवा, विजय आपलाच आहे। आपल्यातले मतभेद बाजूला ठेवा, बूथ बैठकांना सुरुवात करा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या। विजयादशमी ते दिवाळीपर्यंत हातात भाजपचा झेंडा घेऊन बाईक रॅली काढा। महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमधल्या पराभूतांशी संपर्क साधा। सर्वांना तिकीट देता येणार नाही, माझंही तिकीट एकेकाळी कापलं गेलं होतं। बंडखोरी खपवून घेणार नाही। तरुण आणि महिलांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करा, अशा सूचना अमित शहांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या। विदर्भातून जेवढ्या जास्त जागा मिळेल नक्कीच एनडीएचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि त्यामुळे 45 जागा विदर्भातल्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या पाहिजे, महायुतीने जिंकल्या पाहिजे। त्यासाठी त्यांनी 2-4-5 छोट्या गोष्टी सांगितल्या। बूथवर जा, संपर्क करा, लाभार्थ्यांशी बोला आणि प्रत्येक बूथवर 10% मतदान वाढवण्याचा एक संदेश त्यांनी दिला। आपसातले ताणतणाव कमी, मन मिटाव संपवण्याचा संदेश माननीय अमितभाईंनी दिला आणि नेत्यांनी कार्यकर्त्यासारखं वागावं असं सुद्धा अमितभाईंनी त्या ठिकाणी सांगितलं। कार्यकर्ते कुठे चुकतात, त्यांनी काय करावं याबाबतचा सल्लाही अमित शहांनी दिलाय। विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, गड आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांनी एकजुटीने संपूर्णतः महायुतीचं सरकार आणण्यासाठी मेहनत करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला। जी जागा असेल, जो बूथ असेल, तो बूथ तुम्ही जिंका आणि बूथ जिंकायचे काय जे काही म्हणजे त्यांनी उपाय सांगितले ते निश्चितपणे कार्यकर्ते पालन करतील। कोणत्या गोष्टी करू नये, त्यामध्ये आपापसातले वादविवाद असले, एकमेकाच्याबद्दल संभ्रम असला, या सगळ्या गोष्टीवर जसं कार्यकर्त्यांना एका वडीलकीच्या नात्यानं समजावून सांगतात त्याप्रमाणे समजावून सांगितलं। विदर्भात लोकसभेच्या 10 जागा आहेत। विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत। 2019च्या विधानसभेत महायुतीला 42 जागा तर 2019च्या विधानसभेत महाविकास आघाडीला 15 जागा मिळाल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत चित्र पालटलं। महायुतीला 22 विधानसभा मतदारसंघात आघाडी तर महायुतीला 35 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली। पण हे जे बाजार बुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। जे बाजार बुणगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार बुणगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात। हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे। लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे, म्हणून ते सत्तेवर आले। मला चिंता इतकीच वाटते, जेव्हा अमित शहा आणि मोदी इथे येतात तेव्हा महाराष्ट्रातला एखादा उद्योग बाहेर जातो। गडकरी सारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही, उपस्थित राहत नाही, याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत
ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही. अमित शहा आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत नाशिकमध्ये. काय वाटतंय कुठेतरी केंद्रच आता महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मिळते, काय ही सगळी परिस्थिती? नाही, आता त्यांचा पक्ष आहे, पक्षाचं काम त्यांना करावं लागेल. दुसरीकडे 2 निवडणुका चालू आहेत, काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये. तिथं त्यांना जबाबदारी कमी असेल एखाद्या वेळी, किंवा तिथलं काम झालं असेल म्हणून ते इथं येऊन, आणि इथली परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खरंच वाईट आहे. त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असं दिसतंय. राज्यात महायुतीची सत्ता आणायची असेल तर भाजपला विदर्भात चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. आणि त्यासाठी अमित शहांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना काही पत्रकं वाटण्यात आली आहे. त्यावर अमित शहांचा संदेश देण्यात आलाय. त्यावर लिहिलंय, कुणी थकणार नाही, कुणी थांबणार नाही, कुणीही विश्रांती घेणार नाही. आता सगळ्यांचं एकच लक्ष, महाराष्ट्र विधानसभा. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.